जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा, समास 5वा, माया ब्रह्म निरूपण. या समासामध्ये श्री समर्थांनी माया आणि ब्रह्म यांचा संबंध कसा आहे, याची लक्षणे कशी आहेत ते सांगितले आहे. माया हा शब्द मा या धातूपासून तयार होतो. या म्हणजे मोजणे, मावणे, समावेश होणे. माया म्हणजे विश्वमती यस्याम, जिच्यामध्ये विश्व मावते, जी परब्रह्माला मोजते आणि मोजमापात आणते, ती शक्ती होय. वेदांतात ही महामाया शिरली कोठून या प्रश्नाचे उत्तर देताना बृहदारण्यक उपनिषदात या याज्ञवल्क ऋषींनी सांगितले आहे, इदं सर्वं यदयात्मम, जे आहे ते सर्व आत्मरूप आहे. श्री समर्थांचे सुद्धा सांगणे असेच आहे. विश्वाचे मूळ तत्व एकच आहे, एकच एक आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी अनेकपणा नाही. येथे यत्किंचितही अनेकपणा नाही. आत्म्या वाचून अन्य वस्तूच नाही. मी खरोखर आत्माच आहे, परंतु अज्ञानामुळे देहबुद्धीचा उदय झाला आणि सत्यस्वरूप मीचा जीवाला विसर पडला. तो स्वतःला देहरूप मानून मी मानू लागला. त्यामुळे त्याला सगळे दृश्य विश्व खरे वाटू लागले. एकीकडे आत्मस्वरूप झाकले गेले आणि दुसरीकडे अनेकपणाने भरलेले आणि सतत पालटणारे विश्व त्याला सर्वस्वी सत्य वाटू लागले. शुद्ध, निर्मल, निर्गुण परब्रह्मामध्ये अक्षरशः अनंत शक्ती आहे. त्यापैकी दृश्य किंवा नामरूपे किंवा आकार निर्माण करणारी एक अति विलक्षण शक्ती आहे. संपूर्ण निराकार आणि स्वतंत्र परमात्मा वस्तूला अनंत आकार देणारी आणि दृश्याच्या कक्षेत कोंडणारी अशी ही शक्ती प्रथम आत्मरूपावर झाकण घालते. या शक्तीचे नाव आहे माया आणि झाकणाचे नाव आहे अज्ञान किंवा अविद्या. भ्रम, अध्यास, देहबुद्धी ही सगळी मायेचीच प्रजा आहे. आत्मज्ञानी पुरुषाला परमात्मा वस्तू जशी आहे तशीच अनुभवास येते. अनंत नामरूपांनी भरलेले आणि क्षणोक्षणी बदलणारे चराचर विश्व त्याला परब्रह्माची स्वानंद लीलाच आहे असे वाटते. मायेच्या प्रभावाने फसून जाऊन तो आत्मस्वरूपाला विसरत नाही आणि दृश्याला खरेपणा देत नाही. परंतु अज्ञानी व्यक्ती मायेच्या अधीन होऊन अज्ञानामध्ये जगणारा जीव स्थळ, काल, निमित्तांच्या बंधनात वावरतो. त्यामुळे आत्मस्वरूप तर विसरतोच, परंतु त्याबरोबर विश्व संपूर्ण सत्य मानतो. आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि त्याची शक्ती दोन्ही अगदी एकरूपच आहेत. परंतु अज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिले तर ब्रह्म आणि माया वेगळी वाटतात. म्हणून मानवी बुद्धीच्या पद्धतीने ज्ञानमय ब्रह्म आणि अज्ञानमय माया यांची तुलना श्री समर्थांनी या समासात केली आहे. यात उपनिषदांचे सार ओतले आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा समास अति महत्वाचा आहे. श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला होता की माया आणि ब्रह्म कशी असतात. श्रोता आणि वक्ता यांच्या संवादाच्या मिशाने माया आणि ब्रह्म यांचे विवेचन ऐकावे असे श्री समर्थ सांगत आहेत. ब्रह्म निर्गुण निराकार तर माया सगुण साकार आहे. ब्रह्म अनंत आहे तर माया परिमित आहे. ब्रह्म निर्मल निश्चल तर माया चंचल आणि चपळ आहे. ब्रह्म निव्वळ अमर्यादित आहे तर माया मर्याद रूपच आहे. ब्रह्म दिसत नाही तर माया दिसते. ब्रह्म भासत नाही परंतु माया भासते. ब्रह्म कल्पांत काळी सुद्धा नाश पावत नाही परंतु माया नाश पावते. ब्रह्म निर्माण होत नाही तर माया निर्माण होते. ब्रह्म क्षय पावत नाही तर माया क्षय पावते. ब्रह्म अज्ञानी जीवाला आवडत नाही परंतु माया अज्ञानी जीवाला आवडते. ब्रह्म जन्मत नाही तर माया जन्मते. ब्रह्म मरत नाही तर माया मरते. ब्रह्म धारणेत धरता येत नाही परंतु माया धारणेत धरता येते. ब्रह्म फुटत नाही तर माया फुटते. ब्रह्म तुटत नाही तर माया तुटते. ब्रह्म अविनाशी असल्याने अविट असते तर माया विनाशी असल्याने विटते. ब्रह्म विकारापासून मुक्त आहे. ब्रह्म काहीच करीत नाही तर माया सर्व काही करते. ब्रह्म रूपरहित आहे तर माया नाना रूपे धारण करते. ब्रह्म शाश्वत
आणि एकच आहे, परंतु माया पंचमहाभूतात्मक, अशाश्वत आणि अनेकपणाने भरलेली आहे. जे आत्मा अनात्मा विवेकी असतात तेच ब्रह्म आणि माया यांचे खरे स्वरूप जाणतात. ब्रह्म विशाल तर माया लहान आहे. ब्रह्म सार सर्वस्व तर माया साररहित आहे. ब्रह्म स्थलातीत आहे तर माया स्थलयुक्त आहे. तिच्याकडे अलीकडे आणि पलीकडे असा स्थलभेद आहे. विश्वामध्ये जिकडे तिकडे माया पसरलेली आहे, त्यामुळे ब्रह्म झाकले गेले आहे. परंतु साधू पुरुष मायेच्या विस्तारापासून शुद्ध ब्रह्मस्वरूप निवडून घेतात. पाण्यावर जमलेले शेवाळे बाजूस सारून खालचे स्वच्छ पाणी घ्यावे, किंवा दूध आणि पाणी मिसळले असता पाणी बाजूस सारून त्यातील दूध प्यावे, त्याप्रमाणे या विश्वामधील माया ब्रह्माच्या मिश्रणातून माया बाजूस सारून शुद्ध ब्रह्माचा अनुभव घ्यावा. ब्रह्म आकाशाप्रमाणे निर्मळ तर माया पृथ्वीप्रमाणे मलिन आहे, गढूळ आहे. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया आत बाहेर स्थूल आहे. ब्रह्म अतींद्रिय तर माया इंद्रियांच्या कक्षेत आहे. ब्रह्म सगळीकडे सम अथवा सारखे आहे तर माया सगळीकडे विषम किंवा कमी अधिक प्रमाणात आहे. ब्रह्म ध्यानाचा विषय होऊ शकत नाही, परंतु माया ध्यानाचा विषय होऊ शकते. ब्रह्म पुराव्याने सिद्ध करता येत नाही, परंतु माया पुराव्याने सिद्ध करता येते. ब्रह्म तर्काच्या पलीकडे असल्याने तेथे वादाची बाजूच नाही. माया मात्र तर्काच्या कक्षेमध्ये येत असल्याने तिच्यात पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशा वादाच्या दोन बाजू असतात. ब्रह्म एकमेव सिद्धांत तर मायेमध्ये अनेक पूर्वपक्ष आहेत. ब्रह्म शाश्वत आणि सत्य तर माया अशाश्वत आणि असत आहे. ब्रह्म कर्मरहित आणि हेतुरहित तर माया कर्ममय आणि हेतुयुक्त आहे. ब्रह्म अखंड तर माया खंडित होणारी आहे. ब्रह्म सगळीकडे भरगच्च भरलेले आहे तर माया पंचभूतात्मक पोकळ आहे. ब्रह्म कायमचे पूर्ण रूप आहे तर माया जुनाट कुचकी नाशवंत आहे. ब्रह्म स्वयंभू आहे म्हणून ते कोणी घडवित नाही, परंतु माया घडविली जाते, निर्माण करता येते. ब्रह्म पडत नाही, स्थानभ्रष्ट होत नाही, तर माया पडते, स्थानभ्रष्ट होते. तिचे माया पण नाहीसे होते, परंतु ब्रह्माचे ब्रह्मपण कधीच नाहीसे होत नाही. ब्रह्म कधी बिघडत नाही, बाधित होत नाही. माया बिघडते, बाधित होते. ब्रह्म जसेच्या तसे राहते, परंतु मायेमध्ये बदल घडून येतो. ब्रह्म नाही असे कधीच होत नाही, परंतु मायेचा निराश केल्यास नाहीशी होते. ब्रह्म प्रलयरहित आहे, त्यास अंत नाही. माया मात्र प्रलययुक्त आहे, तिला शेवट अंत आहे. ब्रह्म अनंत तर माया अंतवंत आहे. ब्रह्म अत्यंत कोमल मृदू नाजूक आहे तर माया अत्यंत कठीण आहे. ब्रह्म अति विशाल तर माया आकुंचित आहे. ब्रह्म सर्व काळ टिकते तर माया नाश पावणारी आहे. ब्रह्म वाणीने वर्णन करून सांगता येत नाही तर माया जसे तिचे वर्णन करावे तशी असते. ब्रह्म काळाच्या सत्तेच्या पलीकडे आहे तर माया काळाची भक्षी आहे. ब्रह्म अभंग असल्याने मोडत नाही, जसेच्या तसे राहते, परंतु माया मोडते. माया अनेक प्रकारचे रंगरूप निर्माण करते, हा सारा मायेचा खेळ आहे. माया ब्रह्माच्या लक्षणांचा विस्तार आता पुरे झाला. या विश्वामध्ये जेवढे काही सचेतन आणि अचेतन दिसते आणि बदलत जाऊन नाश पावते, ते सर्व मायेचे स्वरूप आहे असे समजावे. या समस्त चराचर विश्वाला परमात्मा आत बाहेर व्यापून आहे. दृश्य विश्वाच्या समस्त बंधनांच्या सीमांच्या पलीकडे परमात्मा निराळेपणाने राहतो. आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असते, तसाच परमात्मा सर्वांमध्ये व्यापलेला असून अलिप्त राहतो. विवेक वापरून माया आणि ब्रह्म एकमेकांपासून वेगळे केले तर जन्म मरण चुकते. संतांना शरण गेल्याने मोक्ष मिळतो. अहो, या संतांचा मोठेपणा सांगावा तेवढा थोडाच आहे. त्या सांगण्याला सीमाच नाही, कारण जगात भरून राहिलेला परमात्मा संतांच्या कृपेने आपल्या अंतर्यामी प्रकट होतो. इति श्री दासबोधे श्री गुरुशिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय गुरुदेव. जय जय रघुवीर समर्थ.